सकाळच्या जेवणातला किंवा दुपारच्या जेवणातला एखादा मेनू जर उरलेला असेल ना, तर त्याचं काय करायचं? जेवण वाया जाऊन न देता ह्याच्या रेसिपी आहे ना, आपल्या डोक्यामध्ये आधीपासूनच असतात. कारण की तेच आपण लहानपणापासून बघत आलेलो असतो आणि खात आलेलो असतो आणि खरंच हे फोडणीचा जो प्रकार असतो ना, तो खरंच खूप अप्रतिम लागतो. अजिबात खायला कंटाळा येत नाही. आमच्या घरातही तसंच आहे. फोडणीचा भात कधीही द्या. जेवढी बिर्याणी आवडीने खातील ना, तेवढाच फोडणीचा भातही आवडीने खातील. तर आहे ना, इकडे मी रात्रीच्या जेवणाला आहे ना, असा फोडणीचा भात बनवला होता. दुपारचा भात उरलेला होता. अगदी साध्या सोप्या पद्धतीने जिऱ्याची फोडणी दिली, हिरवी मिरची टाकली, हळद, मीठ टाकलं आणि शिजलेला भात छान असा मोकळा करून त्याच्यामध्ये टाकला आणि एकजीव करून परतवून घेतला. बघा, अगदी झटपट साध्या सोप्या पद्धतीने इथे आपला फोडणीचा भात तयार झालेला आहे. आणि बाकीचं जेवणही आहे ना, मी तयार करून घेतलंच होतं म्हणा. जेवणाचं ताट तयार करून घ्यायला सुरुवात केली होती. पनीरची भाजी बनवली होती. त्याचबरोबर गरमागरम अशा फुलके होते. परतलेला भात होता आणि चवीला आहे ना, हिरव्या मिरच्यासुद्धा घेतल्या होत्या ताटात. तर या तुम्ही पण जेवायला. तुमच्याकडे जेवणाचा काय मेनू आहे नक्की सांगा आणि जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा.